दारू पिल्यानंतर तुमच्या तोंडाचा वास येऊ नये म्हणून अशी एक छोटीशी गोष्ट सांगतोय की ती जर केली तर तुम्ही कितीही दारू पिलेले असू द्या, तुमच्या तोंडाला वास येणार नाही आणि कोणाला समजणार देखील नाही की तुम्ही दारू पिलेले आहात की नाही. सरकारी नियमानुसार 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणताही व्यक्ती दारू पिऊ शकतो. हे जरी माहिती असलं तरी आज मी तिला समाजात दारू पिऊन वावरणं, दारू पिऊन चार चौघात जाणं हे प्रत्येकजण टाळताना दिसतो. बऱ्याच वेळा एखाद्या वेळेस आपण चार चौघात गेल्यानंतर आपल्या तोंडाचा दारूचा वास जर आला तर आपलं इम्प्रेशन डाऊन होतं. आपल्या बोलण्याकडे लोक दुर्लक्ष करतात आणि हा पिलेला आहे म्हणून ते सोडून देतात. किंबहुना काही लोक तर घरी गेल्यानंतर जर घरच्यांना माहिती नसेल तर त्यांना बऱ्याच वेळा त्यावरनं बोलणे देखील खावे लागतात. मग व्हिडिओमध्ये असे एक छोटासा जुगाड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तो जर तुम्ही केला तर तुमच्या तोंडाची कुठलीही अल्कोहोलमुळे असणारी दुर्गंधी येणार नाही आणि दारू पिलेले तुम्ही असल्यामुळे येणाऱ्या वासामुळे तुमचं होणारं इम्प्रेशनसुद्धा डाऊन होणार नाही. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ सुरू करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची चेतावणी. हा व्हिडिओ तुम्हाला दारू पिण्यास प्रवृत्त करणे हा आमचा उद्देश नाही आहे. दारू पिल्याने लिव्हर खराब होतं आणि दारू ही तुमच्या आरोग्यास हानिकारक असते. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. बऱ्याच वेळा आपण दारू पितो, एखादी पार्टी असते किंवा चार चौघं मित्र एकत्र होऊन दारू पितात आणि मग जेव्हा घरी जायची वेळ येते किंवा चार चौघात जायचं असतं तर त्यावेळेस आपली माफक अपेक्षा अशी असते की आपल्या तोंडाचा दारूचा वास आला नाही पाहिजे. मग आता दारू कुठलीही प्या तर कमी अधिक प्रमाणात प्रत्येक दारूचं सेवन केल्यानंतर त्या ठिकाणी शरीरातून दुर्गंधी येतच असते. मग पूर्वीची आपली पद्धत होती की दारू पिल्यानंतर इलायची खाणे, इलायची खाल्ल्याने दारूचा वास जातो, पण आता ते तसं राहिलेलं नाही आहे. मग व्हिडिओमध्ये अशा काही पॉवरफुल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की ज्या तुम्हाला कुठेही मिळू शकतात, ज्याला खर्च 1-2 रुपये येतो, पण ह्या जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला कुणी ओळखू देखील शकत नाही की तुम्ही दारू पिलेले आहात की नाही. आता दारूचा वास न यावा यासाठी करायच्या सोप्या गोष्टी सांगण्याआधी एक छोटीशी खबरदारी जर तुम्ही दारू पित असताना जर घेतली तर तुम्हाला काही न करता तुमच्या तोंडाचा वासच येणार नाही. तर मग कोणती अशी गोष्ट आहे की जी दारू पितानीच तुम्ही जर याची काळजी घेतली तर वास येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि उपाय करण्याचा तर विषयच होणार नाही. तर ते सगळ्यात आधी थोडंसं जाणून घेऊयात. मुखाद्वारे जर आपण दारूचं सेवन जर केलं तर सगळ्यात आधी ते लिव्हरमध्ये जातं आणि लिव्हर त्याच्यावर कार्य करायला सुरुवात करत असतं. लिव्हरसाठी दारू हा एक विषारी पदार्थ असून लिव्हर त्याला तात्काळ बाहेर काढण्याचं काम सुरू करतं. मग प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार प्रत्येकाच्या लिव्हरची एक कॅपॅसिटी असते, म्हणजेच एका तासाभरात ते काहीतरी प्रमाणात इतकीच दारू शरीराबाहेर टाकू शकतं. एक अंदाजानुसार 30 ml व्हिस्की ते एक अर्ध्या तासामध्ये प्रोसेस करू शकतं. पण बऱ्याच वेळा आपण एका अर्ध्या तासामध्ये 15 मिनटामध्ये 2 पेग 3 पेग त्या ठिकाणी पितो आणि अर्थातच आपल्या लिव्हरवर ताण येतो. आणि मग एकदा का लिव्हरवर ताण आला की मग ते बाहेर टाकण्याचं काम थोडंसं स्लो करतं आणि ते हार मानून घेतं. मग हळूहळू तुमच्या घामामधनं दारू निघायला सुरुवात होते, तुमच्या फुफ्फुसापर्यंत रक्ताद्वारे ही दारू पोचते आणि दुर्गंधीचं प्रमाण वाढायला लागतं आणि अगदी एक टॉक्सिसिटीचं प्रमाण शरीरामध्ये वाढून जातं आणि अतिप्रचंड प्रमाणात दुर्गंधी तुम्हाला येत असते. आता दुर्गंधी 2 गोष्टीमुळे येते. तोंडामधनं दुर्गंधी येते, त्याचबरोबर घामाच्या मार्फत जे त्या ठिकाणी बाहेर पडलेलं अल्कोहोल आहे त्यामुळे पूर्ण अंगाचा वास देखील येत असतो. मग आपण तोंडात काहीतरी खाऊन ही दुर्गंधी लपवू शकतो, पण अंगावरच्या घामाचं काय? तर मग त्यासाठी करायची आहे किंवा त्यासाठी घ्यायची आहे ही एक खबरदारी. तर तुम्ही नेहमी ड्रिंकिंग करत असताना, अल्कोहोल सेवन करत असताना एक काळजी अशी घ्यायची आहे की तुम्ही मॉडरेट ड्रिंकिंग करायचं आहे. मॉडरेट ड्रिंकिंग म्हणजे काय की लिव्हरची जेवढी क्षमता आहे त्याच क्षमतेची दारू तुम्ही प्यायची आहे. म्हणजेच काय की उदाहरणार्थ अर्ध्या तासामध्ये 30 मिली इतकी त्या ठिकाणी जर लिव्हरची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही देखील तुमच्या शरीरात 30 मिलीच अल्कोहोल अर्ध्या तासात जाईल याची खबरदारी घ्यायची आहे. म्हणजेच तुम्ही जे सेवन करत आहात ते अगदी हळूहळू सेवन करायचं आहे. म्हणजे अगदी तुम्ही एक तासभर 2 तास जवळपास हळूहळू छोट्या प्रमाणात, म्हणजे एक 10 मिली 20 मिली अशा प्रमाणामध्ये हळूहळू 1.5 ते 2 तास दारूचं सेवन केलं पाहिजे. याने होईल काय की तुमच्या पोटात जसं ते अल्कोहोल जाईल तसं ते त्या ठिकाणी बाहेर निघेल आणि दुर्गंधी यायचा प्रश्न येत नाही. मग आता हे केल्याने देखील दुर्गंधीचं प्रमाण अतिशय कमी होईल. मग ही जर दुर्गंधी दाबायची असेल, या दुर्गंधीला उपाय करायचा असेल तर 5 अशा गोष्टी आहेत की त्यापैकी कोणती एक जरी तुम्ही वापरली तर तुमच्या शरीरातून दुर्गंधी निघून जाईल आणि कोणाला तुमचा वास देखील येणार नाही. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे कॉफी.
आता कॉफी कुठल्याही दुकानात तुम्हाला भेटून जाईल, ₹1 ₹2 पॅकेट जे भेटतं. तर तुम्ही काय करायचं आहे, अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात ती कॉफीची पुडी टाकायची आहे, मिक्स करून थोडंसं साखर बी टाकू शकता. ते तुम्ही एकतर पिऊन घेऊ शकता किंवा याच्या गुळणा देखील करू शकता. किंवा आता जर पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती जी काही कॉफी आहे तर ती पूर्ण तोंडामध्ये अगदी मिक्स करून ती गिळूनसुद्धा घेऊ शकता. दुसरी गोष्ट आहे जिनी वास दाबला जातो ती आहे लसूण. लसणाच्या 2-3 पाकळ्या जर तुम्ही कचकच जर चावून पूर्ण तोंडामध्ये फिरवल्या आणि जर गिळून जर घेतल्या तर कोणीही तुम्हाला दारू पिलेले आहात म्हणून ओळखू शकत नाही. कारण की लसणाला त्याच्या अंगचाच जो काय वास आहे तो अगदी प्रचंड असतो. त्यानंतर तिसरा गोष्ट अशी आहे की जी बरेच लोक वापरतात ती म्हणजे पुदिनहारा. पुदिनहारा ही टॅबलेट अशी आहे की जी पोट दुखल्यावर आपण खात असतो. तर ही पुदिनहारा टॅबलेट घेऊन आपल्या तोंडामध्ये ती चावायची आहे आणि चावून त्या ठिकाणी ती पूर्ण तोंडभर फिरवायची आहे आणि त्याने देखील वास जातो. त्यानंतरची गोष्ट आहे जिरा. तर जिरे देखील तुम्ही दारूचं सेवन केल्यावर खाऊ शकता. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही दारू पित असताना पाण्याचं सेवन भरपूर करायचं आहे. दारू पिल्यामुळे आपलं शरीर तात्काळ ते बाहेर काढण्याच्या नादाला लागतं. आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, डिहायड्रेशनची कंडिशन येते. त्यामुळे तुम्ही पाणी देखील प्रचंड प्रमाणात पिलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवट म्हणजे तुम्ही कोलगेटसुद्धा यूज करू शकता. काहीच नाही मिळालं तर एक ₹10ची कोलगेट पेस्ट घेऊन तुम्ही ती हाताने जरी दाताला लावून त्या ठिकाणी जर हे केलं तर त्याने देखील प्रचंड प्रमाणात तुमची दुर्गंधी त्या ठिकाणी कमी होऊ शकते. आता ह्या झाल्या 4-5 गोष्टी. पण आता दारू पित असताना अजून एक छोटीशी गोष्ट जर तुम्ही केली तर त्याने देखील दुर्गंधी येण्याचं प्रमाणच मुळात कमी होऊन जाईल. तर ते असं की तुम्ही काय करायला पाहिजे, कुठलेही दारूचं सेवन करण्याआधी तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजे. साधारणपणे खाल्ल्याने होतं काय की तुमच्या पोटामध्ये त्या ठिकाणी ते आधीच भरलेलं असतं, त्याच्यामध्ये नंतर वरनं येऊन दारू त्या ठिकाणी पडते. त्यामुळे ती रक्तात मिसळायला थोडासा वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे जो काय तुमच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यास तिला वेळ लागतो, अगदी कमी क्वांटिटीमध्ये ती पोहोचली जाते. एकंदरीतच त्याचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होऊन जातं आणि एकंदरीतच वास किंवा दुर्गंधी येण्याचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात कमी होतं. त्यामुळे ही थोडीशी खबरदारी आपण घ्यायची आहे की पिण्याच्या आधी आपण काहीतरी त्या ठिकाणी खाल्लेलं पाहिजे, पोटामध्ये काहीतरी टाकलेलं पाहिजे. एकदम रिकाम्या पोटी जर त्या ठिकाणी तुम्ही जर ड्रिंक जर केली तर ती अगदी झटपटच म्हणजे अगदी तुमच्या जठरामधूनच ती प्रचंड प्रमाणपणे त्या भिंतीमधूनच ती पसरून अगदी रक्तामध्ये जायला सुरुवात करते आणि अगदी ती लिव्हरपर्यंत देखील जात नाही आणि इतका जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला बसतो आणि त्यामुळे दुर्गंधी कंट्रोल होण्याचा प्रश्नच येत नाही. याबरोबरच तुम्ही चकना म्हणून देखील काही स्ट्रॉंग चवीचे पदार्थ जसे कांदा, लसूण, पुदिना असेल तर या पद्धतीचे पदार्थ देखील तुम्ही खाऊ शकता, जेणेकरून यांचा देखील बराच स्ट्रॉंग वास असतो आणि त्या वासामुळे हा वास कवर देखील होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं या वासाची तुम्ही अशा पद्धतीनं विल्हेवाट लावू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.